आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. स्वामिनी विजिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. मानवी जीवनात, समाजात स्वास्थ्य व आनंद नांदावा, नवीन पिढीला हा सांस्कृतिक वारसा समजावा म्हणून ही मालिका सादर करीत आहोत. याद्वारे कुठल्याही अंधश्रद्धेचे अथवा अनिष्ट प्रथेचे आम्ही समर्थन करत नसून कुणाच्याही भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. स्वामिनी साड्यांची महाराणी. आजच स्वामिनी सारीज पुणे या YouTube, फेसबुक आणि Instagram या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला भेट द्या, सबस्क्राईब करा आणि स्वामिनीशी कनेक्ट व्हा. अनेकांची कुलस्वामिनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या महाराष्ट्रातील आणि त्याबरोबरच संपूर्ण भारतातील देवींच्या विविध रूपांचं श्रुती दर्शन. स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे. सुखदा वरदा पावन तू, अमृत मधुरा जीवन तू. देवीच्या विविध शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका आदिशक्तीची अनंत रूपे. सुखदा वरदा पावन तू, अमृत मधुरा जीवन तू. चिच्छक्ती जणू तू त्रैलोक्याची, तूच स्वामिनी खरोखरी, तूच स्वामिनी खरोखरी. वर्णू किती तुझ परोपरी, वर्णू किती तुझ परोपरी. तू शतरूपा शुभंकरी, तू शतरूपा शुभंकरी. कुठे नैनितालची नैनी देवी, कुठे आसामात गोहत्तीची कामाख्या, कुठे आंध्रातला आलमपूर, कुठे वाराणसी. भारताचे वेगवेगळे प्रांत, तिथे असणारे वेगवेगळे लोक, वेगवेगळ्या रूपात त्यांची देवी. तरीही ती मूळ शक्तीच सर्वांना आशीर्वाद देते आहे, सर्वांना एकत्र आणते आहे. मुळात विश्वाच्या आदिशक्तीला इतक्या असंख्य रूपात कसं पाहिलं असेल माणसानं, आणि का? देवी भागवतातली कथा अशी आहे. शुंभ आणि निशुंभ अशा दोन राक्षसांनी पाताळ लोकात स्वतःचं साम्राज्य स्थापन केलं. सृष्टीतल्या कोणाही पुरुषापासून अवध्य राहण्याचा वर ब्रह्मदेवानं शुंभ निशुंभांना दिला होता. हा वर मिळाल्यापासून दोघही राक्षस उन्मत्त झाले आणि त्यांनी पाताळाचंच काय पण त्रैलोक्याचं राज्य हे इंद्राकडून हस्तगत केलं. चंड मुंड, रक्तबीज, धूम्रलोचन अशा आपल्या सहकाऱ्यांसह या दोघांनी त्रैलोक्यात नुसता हाहाकार माजवला. सूर्य, चंद्र, कुबेर, वायू, अग्नी सर्व देवतांचे अधिकार त्यांनी बळकावले आणि देवांना पदच्युत करून स्वर्गाबाहेर घालवून दिलं. त्यांनी ऐरावत घेतला, देवांचा उच्चैश्रवा अश्व मिळवला, कल्पवृक्ष त्यांनी ताब्यात घेतला, ब्रह्माचं विमान त्यांनी हिरावलं, देवांची दिव्य अस्त्र हिसकावली आणि कुबेराच्या धनसंपत्तीचे ते स्वामी झाले. भयभीत झालेली पृथ्वीतलावरची माणसं आणि शुंभ निशुंभाच्या मदोन्मत्त अत्याचारांना त्रासलेले देव यांना कळेना की आता आपला त्राता कोण कोण आपलं रक्षण करणार. गमावलेलं राज्य आणि ऐश्वर्य कसं परत मिळणार. न्यायाची, मंगलाची पुन्हा प्रतिष्ठापना कोण करणार. ब्रह्मदेवाचा वर तर खोटा ठरणार नाही. कोणताही पुरुष या राक्षसांचा वध करू शकणार नाही. मग कोण करणार. आपला त्राता कोण. अगतिक झालेले सगळे देव शेवटी गौरी पार्वतीला शरण गेले. ती महामाया, महाशक्ती आपलं खात्रीनं रक्षण करेल असं वाटून त्यांनी तिची स्तुती केली. नमो दैव्यै महादैव्यै शिवायै सततं नमः, नमः प्रकृतिभद्रायै. या स्तुतीनं देवी प्रसन्न झाली आणि तिनं कालिका, चंडिका, अंबिका अशा विविध रूपांनी चंड मुंड, रक्तबीज, धूम्रलोचन या असुरांचा आणि अखेर शुंभ निशुंभांचाही संहार केला. नाना प्रकारच्या शक्ती या युद्धात तिच्यामधून प्रकट झाल्या. त्या शक्तींच्या दर्शनानं देवांसह सर्व चराचर धन्य झालं. YouTube, फेसबुक आणि Instagramवर स्वामिनी सारी पुणे या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला जरूर भेट द्या. तेव्हापासून देवीची असंख्य रूपं माणसांनी साकार केली.
त्या रूपात प्रकटलेल्या मूळ महामायेची पूजा प्रार्थना केली. दुष्टांचा संहार करणं, अत्याचारी, अन्यायी, दुर्विचारी असं जे जे आहे ते नष्ट करणं आणि न्यायाला, सद्विचाराला, कल्याणकारी, सर्व हितकारी अशा कृत्याला बळ देणं, स्थैर्य देणं हे देवीचं अवतार कार्य आहे. शुभ घडवण्यासाठीच ती आलेली आहे. आपण ऐकत आहात देवीच्या विविध शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे. स्वतःच्या आईची वत्सलता, क्षमा, प्रेम अनुभवताना ती आपल्याला कशी पोसते, आपल्याला कशी वाढवते, जगात वावरायला कशी शिकवते हे अनुभवताना माणसानं जगाच्या आईची कल्पना केली. सगळ्या मानव जातीची आई, सगळ्या चराचर सृष्टीची आई. त्या आईचं रूप त्यानं सगुण साकार केलं. तीच जगदंबा, आदिमाया, भक्तांची माऊली. तिला आई म्हणून हाक मारताना भक्तांना आनंदाचं भरतं येतं आणि ते पाहून तिलाही वात्सल्याचा पान्हा फुटतो. या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता. नमस्तस्यै 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 नमो नमः. आवाहनं न जानामि तवार्चनं, पूजां चैव न जानामि क्षम्यतां परमेश्वरी. मी अजाण लेकरू आहे तुझं. सर्व प्राणीमात्रांच्या ठाई तू मातृरूपाने वसते आहेस. मी तुला नमस्कार करतो. तुला कशी हाक मारावी ते मला कळत नाही. तुझी उपासना, तुझी पूजा कशी करावी हे मला समजत नाही. तू मला क्षमा कर, क्षमा कर. भक्त अशी विनवणी करतो आणि आई त्याला कळवळ्यानं जवळ घेते, त्याचे सर्व मनोरथ पुरवते. हिमालयापासून कन्याकुमारी पर्यंत विखुरलेल्या देवी स्थानांच्या रूपानं या देशात आ सेतू हिमाचल शक्तीचा आविष्कार झाला आहे. आपण एकाच आईची लेकरं आहोत अशा भावनेनं इथला प्रचंड जनसमुदाय नांदतो आहे. महाराष्ट्रात आणि भारतात ठिकठिकाणी नांदणाऱ्या आदिशक्तीच्या अवतार कथा आपण दर आठवड्याला ऐकणार आहोत. पुढच्या भागात श्रुतिदर्शन घेऊया तुळजापूरच्या आदिशक्ती भवानीचं. स्वामिनी साड्यांची महाराणी सादर करीत आहे स्वामिनी. महाराष्ट्रातल्या विविध स्वामिनींचं श्रुतिदर्शन आम्ही आपल्याला घडवलं. ते कसं वाटलं हे आम्हाला जरूर कळवा. देण्याघेण्यासाठीच्या साड्यांपासून ते नववधूच्या साड्यांच्या खरेदीसाठी महाराष्ट्रातील एकमेव 3 मजली प्रशस्त वातानुकूलित दालन स्वामिनी. साड्यांची महाराणी स्वामिनी. महाराष्ट्राबरोबरच भारतभरातील सर्व जागृत देवतांचं स्वामिनींचं श्रुतिदर्शन आपल्याला ऐकायला आवडेल का तेही कळवा. आमचा पत्ता आहे स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी. संकल्पना नावेद आणि जावेद शेख. संहिता डॉक्टर अरुणा ढेरे. निवेदन रवींद्र मंकणी, सुनेत्रा मंकणी. पार्श्वसंगीत चैतन्य अडकर. निर्मिती रोहन्स आय. निर्मिती व्यवस्था शेखर काळे. ध्वनी व्हायब्रेनिया द स्टुडिओ. आता दर शुक्रवारी सकाळी 7:50 स्वामिनी साड्यांची महाराणी द्वारा प्रायोजित श्राव्य मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे. सुखदा वरदा पावन तू, भक्तांचे संजीवन तू. सुखदा वरदा पावन तू, भक्तांचे संजीवन तू. हे जगदंबा माता त्रैलोक्याची, तूच स्वामिनी खरोखरी, तूच स्वामिनी खरोखरी. आपल्या साड्यांची महाराणी स्वामिनीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि भारतभर विखुरलेल्या देवींच्या शक्तिपीठांचा महिमा सांगणारी मालिका स्वामिनी आदिशक्तीची अनंत रूपे आता YouTube वर. तू सखी, तू प्रिया, तू रूपा, तू मोहिनी. स्वामिनी स्वामिनी स्वामिनी. स्वामिनी अत्याधुनिक आणि पारंपरिक साड्यांचं विलोभनीय दालन. तुमची आवड जाणणारं, तुमचं सौंदर्य उजळवणारं स्वामिनी. सौभाग्य सुंदर लेऊनी वसने उभी मन भावनी. स्वामी
स्वामिनी, विझिलँड बिल्डिंग, कुमठेकर रोड, पुणे. साड्यांची महाराणी स्वामिनी.